नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात काही महत्त्वपूर्ण बाबी संदर्भात आपण या ठिकाणी बोलणार आहोत. यूट्यूबवरती अनेक चॅनलवरती जे शिक्षक भरतीचा कट ऑफ आहे ते सांगितले जात आहे, परंतु हा कट ऑफ खरोखर तंतोतंत आहे का? ठीक आहे. जर मागच्या भरतीची जर आपण पार्श्वभूमी बघितली, मी 2022च्या भरतीमध्ये जी काही भरती दिली त्यावेळी सुद्धा अनेक चॅनलनी वेगवेगळा कट ऑफ सांगितला होता आणि वस्तुस्थिती काय होती, तर जेव्हा रिझल्ट लागला, कट ऑफ आला, ठीक आहे, तर त्यावेळी जो काही कट ऑफ सांगितला आणि नेमका जो कट ऑफ आला, ठीक आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो खूप सारा फरक आहे. जवळपास 8 ते 10 मार्काचा फरक आहे. तर 8-10 मार्काचा जर फरक असेल तर मित्रांनो, आपल्यासारखे जे काही ॲव्हरेज किंवा कमी मार्क्सवाले साधारण मुलं आहे त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो कमी होणार आहे. ठीक आहे, म्हणजे अशा व्हिडिओपासून आपण दूर राहिलेलं केव्हाही चांगलं. मित्रांनो, जो कट ऑफ आहे तो आत्ता जर हा जो कट ऑफ आहे तो कोणीही सांगू शकणार नाही, हे तितकीच वस्तुस्थिती आहे. ठीक आहे. 2022च्या भरतीमध्ये माझ्या बाबतीत सुद्धा सेम तसंच झालं होतं, परंतु जो काही कट ऑफ आहे तो वेगळाच लागला होता. ठीक आहे. परंतु माझी जे तळमळ होती किंवा योग्य निर्णय घेऊन जे काही प्रेफरन्स दिले त्याच्या भरवशावर मी आता जे त्या भरतीमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि मी माझ्या जिल्ह्याच्या जवळच आहे, अतिशय जवळच माझी जॉईनिंगसुद्धा झालेली आहे. तर महत्त्वाचं सांगायचं काय की अतिशय आपल्याला टेन्शन देणारे अतिशय वेगवेगळे व्हिडिओ येत आहे की आपली जो आत्मविश्वास आहे तो भरतीबद्दल अतिशय कमी होत चालला आहे. ठीक आहे. काहींचं म्हणणं आहे की 138 लागणार, 130 वर रिझल्ट लागणार, मग 100 आणि 110 115 वाल्यांचं काय होणार? तर याच्यावर अजिबात विश्वास न ठेवता सकारात्मक असा विचार या भरतीबाबत ठेवायचा आहे. ठीक आहे. कारण कट ऑफ जो आहे तो एका गोष्टीवर नाही तर अनेक बाबींचा विचार करून हा जो कट ऑफ आहे तो निघत असतो आणि आपला जो मेरिट आहे त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरत असतात. जसं की तुम्हाला माहीत आहे की यामध्ये आपला जिल्हा, ठीक आहे, आपली कास्ट, ठीक आहे, आपलं आरक्षण कोणतं आहे, आपल्याला समांतर आरक्षण आहे का, ठीक आहे, यासारख्या किंवा आपला जो मेरिट आहे, म्हणजे मेरिट म्हणण्यापेक्षा आपला जो 1 ते 5 साठी आपण लागू आहे की 1 ते 6 ते 8 साठी की 11वी 12वी साठी, आपलं डी-एड आहे की बी-एड आहे की दोन्ही आहे, सी-टी-ई-टी किंवा सी-ई-टी मध्ये आपले मार्क्स किती आहेत, या सर्व गोष्टी मिळून आपला जो मेरिट आहे तो ठरणार आहे. ठीक आहे. या सर्व गोष्टी एकत्र करून आपल्या जो मेरिट आहे त्याच्यावर त्याचा प्रभाव पडणार आहे. तर कोणतीही एक गोष्ट याला लागू पडणार नाही किंवा कोणीही एका झटक्यामध्ये त्याचा तंतोतंत असा मेरिट किंवा कट ऑफ तो सांगू शकत नाही. जे काही जिकडे तिकडे इकडे वारं पसरलं आहे कट ऑफ सांगण्याचं, ते अतिशय चुकीचं आहे, जे की मुलांच्या मनावर याचा वाईट परिणाम होत आहे आणि या भरतीबद्दल जो आत्मविश्वास आहे तो कमी होत आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा असा आहे की 30 तारखेपर्यंत आपल्या ज्या पवित्र पोर्टलला जागा येणार होत्या, ठीक आहे, आणि आपण बघत आहोत की पुष्कळ अशा आस्थापना आहेत की त्या आस्थापनांचं अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे. समायोजन सुद्धा चालू आहे, काही ठिकाणी समायोजन सुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे. संच मान्यतेचं काम सुद्धा काही ठिकाणी अपूर्ण आहे. ठीक आहे. तर मग हे पूर्ण काम होणार कधी? जे 30 तारीख आपली डेडलाईन दिलेली आहे, 30 या महिन्याची तारीख, ठीक आहे, मे महिन्याची, तर या 30 तारखेपर्यंत काम झालं नाही तर काय होणार? पवित्र पोर्टलला जागा येणार की नाही, ही आपली चिंता आहे. तर याबाबत महत्त्वाचं असं आहे की मित्रांनो, जरी आपल्याला याबाबत चिंता असली की जागा येतील की नाही येतील, 30 तारखेपर्यंत हे काम होणार की नाही, परंतु मित्रांनो, आपल्याला एक वेळचं या ठिकाणी भरती लेट झाली तरी चालेल थोडी, कारण इतक्या दिवसापासून आपण वेटिंग करत आहोत किंवा वाट पाहत आहोत भरतीची, परंतु जर आपण या ठिकाणी घाई जर केली तर आपल्याला जागा कमी येणार, हे तितकंच सत्य आहे. ठीक आहे. मग याच्यावर पर्याय एकच आहे की जे काही समायोजन सुरू आहे किंवा संच मान्यतेचं काम सुरू आहे ते पूर्ण होऊ द्यायचं. म्हणजे जर आपल्याला हा जो 30 तारखेपर्यंतचा कालावधी आहे तो जर वाढत असेल तर वाढवू देण्यात आपला फायदाच आहे मित्रांनो. कारण समोरचे समजा 30 तारखेनंतर आणखी जर त्यांनी 8 दिवस मागितले
हे काम पूर्ण करण्यासाठी, तरी सुद्धा ही चांगली बाब आहे आपल्यासाठी. जरी आपल्या भरतीला उशीर होत असेल तरी सुद्धा आपल्यासाठी एक एक जागा या भरतीकरिता महत्त्वाची आहे. ठीक आहे. कारण जर आपण 10 दिवस जर थांबल्यानंतर जर आपल्या जे एकूण जागा आहे त्यामध्ये जर 2 ते 3,000 जर जागा वाढत असतील तर ही भरतीसाठी अतिशय चांगली बाब आहे. त्याच्यामुळे जरी आपल्याला त्रास होत असेल की पोर्टलला अजून जागा आलेल्या नाही आहेत, ते कधी येणार, आपलं म्हणजे रजिस्ट्रेशन तर झालेलं आहे परंतु जाहिराती आल्या नाही तर प्रेफरन्स कधी द्यायचा वगैरे वगैरे. ठीक आहे. तर मित्रांनो, सर्व कामे सुरळीत होऊन जातील, परंतु सर्वात महत्त्वाचं काम आहे की पवित्र पोर्टलला जे काही आहे ते जास्तीत जास्त जागा आल्या पाहिजे. आणि या जागा कशा येणार, तर संपूर्ण जे काही आस्थापना आहे त्या सगळ्यांचं जर योग्य रीतीने संच मान्यता जे आहे ते सर्व व्यवस्थित ठीक झालं तरच आपल्याला जे पोर्टलला जाहिराती आहे ते लवकरात लवकर येऊन जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जरी 30 तारखेपर्यंत काम झालं नाही किंवा त्यांच्याकडून जर आपल्या यासाठी मुदत जर वाढवण्यात आली तरी सुद्धा चिंता करण्याचं कारण नाही. हे आपल्यासाठी चांगलीच बाब आहे. ठीक आहे. थोडा उशीर झाला तरी चालते, परंतु भरतीच्या दृष्टीने हे अतिशय चांगली बाब आहे. आणि तिसरा मुद्दा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तो आहे प्रेफरन्स देण्याबाबतचा. जे काही आपल्याला प्राधान्यक्रम द्यावयाचे आहे त्याच्या बाबतीतचा. ठीक आहे. खूप साऱ्या ठिकाणी असं म्हटलं जात आहे की प्रेफरन्स देण्यासाठी आपल्याला एक कोर्स विकत घ्यावा लागत आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रेफरन्स कसे द्यायचे हे समजून घेण्यासाठी एक बॅच जॉईन करायची का, अशा ठिकाणी अशासारखे प्रश्न येत आहेत. तर एकदम हसण्यासारखंच आहे हे, परंतु काही गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे, जे की आपल्याला भरपूर ठिकाणी हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत पडणार आहे. जसं की प्रेफरन्स देण्याच्या अगोदर तर तुम्हाला माहिती असेल की पोर्टलला जाहिराती येणार आहे. ठीक आहे. जाहिराती आल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचं आपलं काम कोणतं असणार आहे की ज्या काही जाहिराती आल्या त्या जाहिरातींचा संपूर्णरित्या सविस्तरपणे आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्या जाहिराती उघडून पाहायच्या आहे, त्या ठिकाणी आपल्याला किती जागा आहेत त्या मेन्शन करायच्या आहे. एक मस्त कागद घ्यायचा आहे, त्या कागदावरती आपण नोट करून ठेवायचं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आपल्याला किती जागा आहे, कास्टच्या किती जागा आहे, ओपनच्या किती जागा आहे, ते सर्व लिहून ठेवायचं आहे. पूर्ण यादी बनवायची आहे. आणि या कामासाठी आपल्याला 2 दिवस गेले तरी चालणार आहे आणि ते काम आपल्याला करायचं आहे. मी स्वतःसुद्धा हे काम केलेलं आहे 2022च्या भरतीमध्ये आणि त्यानुसारच ते प्रेफरन्स दिलेलं आहे जिथे की मी लागू शकतो. आणि म्हणूनच आज मी माझ्या गावाच्या अगदी जवळ माझी जॉईनिंग झालेली आहे. ठीक आहे. मग हाच जो स्ट्रॅटेजी आहे ही जी स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला सुद्धा अंमलात आणायची आहे की तुम्हाला प्रेफरन्स जाहिराती आल्याच्या नंतर तुम्हाला निदान 2 दिवस ते काम करायचं आहे. संपूर्ण जाहिरात उघडून बघायची आहे आणि त्या ठिकाणी तुमचं जे कास्टचं जागा आहे किंवा ओपनच्या जागा आहे ते सोबत एका ठिकाणी लिहायचं आहे. पूर्ण ते पेज पूर्ण जाहिरातींचा आपल्याला सविस्तर जी माहिती आहे ती तिथे उतरवायची आहे. ठीक आहे. ती तुमच्यासाठी आहे, ती दुसऱ्यासाठी नाही आहे, तुमच्या स्वतःसाठी आहे. ठीक आहे. नोकरीसाठी इथे काय काय करावं लागतं आणि आपल्याला स्वतःसाठी आपल्याला इतकी मेहनत करावी लागणारच आहे. ठीक आहे. तेव्हाच आपल्याला प्रेफरन्स देताना अतिशय म्हणजे सोपं जाणार आहे. ठीक आहे. त्या जागेनुसार आपल्याला प्रेफरन्स द्यावयाचे आहे. नंतर प्रेफरन्स देताना इतर काही अनेक मुद्दे आहेत ते आपण सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु महत्त्वाचं काम हेच आहे की जागा आल्याच्या नंतर तुम्हाला जे काही जागा कास्टच्या आणि ओपनच्या आहे ते तुम्हाला एका पेजवर लिहून ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्याला प्रेफरन्स देताना त्याची खूप मोठी मदत होणार आहे. ठीक. तर मित्रांनो, अशा प्रकारे काही गोष्टी होत्या जे की तुमच्यापर्यंत पोहोचवणे अतिशय मला आवश्यक वाटत होत्या. तर शिक्षक भरती संदर्भात अनेक काही मुद्दे आहेत, परंतु आपण ते जे मुद्दे आहेत त्याचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सोबतच प्रेफरन्स देताना कोणकोणत्या बाबीचा आपल्याला विचार करायचा आहे त्याचा सुद्धा आपण विचार पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत, नाहीतर हा व्हिडिओ अतिशय लांब होऊन जाईल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.